अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना दत्त जयंतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा श्री गुरुदत्त महाराजांनी स्वामी महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या. सर्व भक्तांना लवकरात लवकर फळ मिळावे हीच महाराजांचरणी प्रार्थना करते. भक्त हो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये आज 12:45 वाजता दुपारी दत्त जयंती साजरी केलेली आहे आणि सायंकाळी 6 वाजता दत्त मंदिरामध्ये दत्त उत्सव साजरा होतो, जन्मोत्सव साजरा होतो. तर खूप कमेंट होत्या की ताई आम्हाला जो सप्ताह असतो केंद्रामध्ये त्याबद्दल माहिती द्या किंवा मग व्हिडिओ शेअर करा. पण मध्यंतरी मी तुम्हाला दत्त जयंती विशेष सेवेचे व्हिडिओ शेअर केले, त्यामुळे मी तुम्हाला ही माहिती शेअर करू शकले नाही. आणि भक्त हो, या सर्व व्हिडिओंना तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. ज्या ज्या भक्तांनी हे व्हिडिओ पाहिले आणि खूप छान प्रतिसाद दिलेला आहे त्या सर्वांचे खूप मनापासून आभार. तुम्हाला 3 फुलांचा उपाय करायला सांगितलेला होता. त्याचबरोबर ते 3 फुले आणून देवघरामध्ये एका कपड्यामध्ये नवीन बांधून ठेवायचे आहेत आणि हे खूप दिवस तुमच्याजवळ जपून ठेवायचे आहेत. काही कमेंट होत्या की ताई 3 तांदळांचा उपाय आपल्याला दत्त जयंती दिवशी करायचा आहे, तर ते तांदूळ आपल्याला एका ताईतमध्ये गळ्यात घालायचे आहेत. मग हे किती दिवस घालायचे, तर तुम्ही खूप दिवस घालू शकता. तुमची इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत, आणि कायम जरी तुमच्यासोबत ते राहिले तरी तुमचं संरक्षणच होईल. त्यामुळे असू द्या, लगेच घाई करू नका, गळ्यात ठेवा काही दिवस. तुम्हाला जर शक्य नसेल तर मग तुम्ही देवघरामध्ये एखाद्या छोट्याशा डबीमध्ये ठेवून द्या. आणि ज्यांनी आज हे उपाय केलेले आहेत किंवा आज सायंकाळी तुम्ही अगदी 10 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. जरी दत्त जन्मोत्सव साजरा झाला आणि जर तुम्हाला काही कारणास्तव मंदिरामध्ये त्यावेळी जाता आलं नाही, तरी त्या ठिकाणी पाळणा हा असाच असतो, म्हणजेच बांधलेला असतो. तर तुम्ही पुन्हा 8-9ला जरी गेलात आणि त्या पाळण्यामध्ये फुलं अर्पण केले, दर्शन घेतलं, तरीसुद्धा दत्त महाराज तुमची इच्छा पूर्ण करणार आहेत. आज आवर्जून सर्वांनी दत्त मंदिरामध्ये जा, स्वामींच्या केंद्रामध्ये जा आणि नारळाचा उपाय करा. केंद्रामध्ये जाऊन किंवा दत्त मंदिरामध्ये जाऊन 3 फुलांचा करा आणि 3 तांदळांचा करा. त्याचबरोबर असा सुद्धा प्रश्न होता की औदुंबरालाच उंबराचे झाड बोलतात का? तर हो, बऱ्याचशा भागामध्ये हे माहीत नाही आहे. कारण खरंच आपल्या स्वामी परिवारामध्ये कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश या ठिकाणून सुद्धा आपले व्हिडिओ पाहिले जातात. म्हणजेच आपल्या स्वामी परिवारातील स्वामी भक्त खरंच खूप लांबून आहेत आणि सर्वांवरती माऊलींची कृपा दृष्टी तर राहणार आहे. पण खूप सगळे तुमचे प्रश्न आहेत, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्वामी महाराजांच्या संदेशानुसार तुम्हाला माहितीस्तव व्हिडिओ पाहायला मिळतील. तर भक्त हो, आज स्वामींच्या केंद्रामध्ये खूप सुंदर असा याग झाला, याला बलिपूर्णाहुती म्हणतात. तर भक्त हो, हा विधी खरंच खूप सुंदर असा आहे. कारण आपल्या जीवनामध्ये जी काही संकटे असतात, अडीअडचणी असतात, याची आपल्याला बली द्यायची आहे. आणि बघा, तुमच्या जीवनामध्ये कोणत्या अडचणी आहेत. खूप कमेंट होत्या, ताई आम्हाला बाळच होत नाही. तर ज्यांना मुलगा पाहिजे आहे, बाळ पाहिजे आहे, किंवा मग काही अडचणी आहेत, घरातील वादविवाद आहेत, सर्व या गोष्टींची तुम्ही आज दत्त जयंतीला बली देऊन टाका. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. या व्हिडिओमध्ये संपूर्ण हवन व्हिडिओ मी शेअर करत आहे, म्हणजेच खास तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ घेतलेला आहे. आणि या ठिकाणी मी केंद्रात जाते, त्या केंद्रामध्ये कोणालाही माहीत नाही की मी यूट्यूबला व्हिडिओ शेअर करते. तर भक्त हो, हे फक्त माझ्यामध्ये आणि स्वामी महाराजांमध्ये जे सिक्रेट होतं हे तुमच्यापर्यंत तर महाराजांनीच आणलेलं आहे. कारण महाराजांनी साक्षात तुमची निवड केलेली आहे. मग तुम्हीच समजून जा की तुम्ही खरंच किती भाग्यवान आहात. कारण माझ्या आजूबाजू किंवा जे काही मला खूप क्लोज फ्रेंड आहेत, यांनासुद्धा ही गोष्ट माहीत नाही आहे. आणि आजच मी तुमच्याशी ही शेअर करते. पुढे मी तुम्हाला सांगेलच की मी का असं माझ्यामध्ये आणि महाराजांमध्ये सिक्रेट ठेवलं होतं. तर भक्त हो, अजून एक गोष्ट खूप आनंदाची आहे की आज दत्त जयंती आणि आजच मला स्वामींच्या केंद्रामध्ये सकाळच्या 8च्या आरतीचा मान मिळाला. आधीच लिस्ट ही तयार होत असते सप्ताहाच्या आधी, तर त्यामध्ये माझं नाव टाकलेलं होतं, म्हणजेच 8च्या आरतीला. आणि मला खरंच खूप छान वाटलं की दत्त जयंती आहे आणि सकाळी 8ची आरती आपल्याला साक्षात श्री स्वामी महाराजांनीच दिलेली आहे. तर
ही आरती होत असताना ज्यावेळी मी आरती घेऊन उभी होते त्यावेळी मी महाराजांकडे त्यांच्या चरणांकडे पाहून ज्या ज्या भक्तांच्या मी कमेंट वाचल्या होत्या ते वाचून खरंच मला स्वतःला खूप दुःख झालं. त्या प्रत्येक कमेंट मी महाराजांच्या चरणी लीन केल्या, म्हणजे महाराजांच्या चरणावर घातल्या की महाराज या भक्तांच्या ज्या समस्या आहेत त्या खरंच दूर करा, त्यांच्याकडून सेवा तुम्ही करून घ्या आणि मगच त्यांना फळ द्या. महाराज असं काहीच देत नाहीत. भक्त हो, तुम्हालासुद्धा प्रामाणिक सेवा करावी लागेल. पण मी खरंच खूप तळमळीने महाराजांना आरतीच्या वेळी हे सांगितलेलं आहे आणि खरंच ही गोष्टसुद्धा तुम्हाला आत्ता शेअर करताना मला खूप छान वाटत आहे. ज्यावेळी मी महाराजांच्या चरणांकडे पाहून महाराजांना तुमच्या समस्या सांगितल्या आणि त्यानंतर महाराजांच्या चेहऱ्याकडे थोडंसं पाहिलं त्यावेळी तो चेहरा खरंच खूप प्रसन्न दिसत होता. मी तुम्हाला खात्री देते, ज्या ताईंना बाळ होत नाही त्यांना बाळ होईल आणि ज्यांना मुलगा हवा आहे त्यांना मुलगा होईल. तर काही जण गैरसमज करून घेतात. खूप खूप छान कमेंट आल्या. त्यामध्ये एखादी अशीही कमेंट येते तर आपल्यालासुद्धा एकच आली की मुलगा आणि मुलगी भेदभाव का करता? तर आपण कुठे भेदभाव करत आहोत? महाराजांची सुद्धा इच्छा असते प्रत्येक घरामध्ये एक लक्ष्मी असावी आणि एक नारायण असावा. जिथे मुलगी आहे तिथे मुलगासुद्धा असावा, तिला एक भाऊ असावा. तर भक्तांनो, ज्यांना हा उपाय करताच आला नाही त्यांच्यासाठी हा उपाय केलेला आहे आणि तो कसा तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये दत्त जयंती कशी साजरी केली आणि जो काही 3 फुलांचा मी तुम्हाला उपाय सांगितलेला होता तो स्वतः मी तुमच्यासाठी केलेला आहे. त्यामुळे कोणीही काळजी करू नये. तर यापुढील सुद्धा व्हिडिओ पहा, म्हणजेच तुमच्या लक्षात येईल. तर स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये सकाळची 8ची आरती झाल्यानंतर गुरुचरित्र पारायण आज समाप्ती झालेली आहे आणि त्यानंतर बलिपूर्णाहुतीसाठी हवन पेटवलेलं आहे. आपण कोणतंही होम हवन असो त्यामध्ये ज्यावेळी आपण हरिद्रव्य अर्पित करतो तर 3 बोटांनी टाकायचे असते आणि त्यावेळी आपण स्वाहा म्हणतो. तर याचा अर्थ काय तर आमच्या या मॅडमनी खूप छान सांगितला, तो तुम्ही सुद्धा ऐका. म्हणजे अग्निदेवाची प्रिय पत्नी जी आहे ती स्वाहा आहे आणि अग्निदेवाची पूजा जेव्हा करतो आपण तेव्हा अग्नीला जे प्रिय आहे तेच आपण त्यांना द्यायला पाहिजे. आणि म्हणून मग हे चंडिका ही सगळी पार्वतीची रूप आहे पाहिजे सगळ्यांना. आणि मग ती चंडिका या ठिकाणी जिथं अग्नी आहे तिथे ती आहेच. आणि मग त्या देवाला जे प्रिय असेल ते आपण त्यांचा पूर्ण अलंकारासह हे कालपासून आपण जो सगळं मांडलं ना की जोडवे आणा, हळदी कुंकू आणा, साडी आणा, हे सगळं आपण कशासाठी देतोय? त्या स्वाहाला देतोय. अग्नीची पूजा तर आपण तूप टाकून करणारच ती आहे ती तू होतोय मग. परंतु ही स्वाहा ती तुमच्या प्रिय पत्नीला जे आवडतं आणि तुम्हाला ती आवडते म्हणून तुमची आवडत्या सगळ्या गोष्टी आम्ही मनपूर्वक तुम्हाला प्रदान करीत आहोत. तर भक्त हो, तुम्हाला सुद्धा ही गोष्ट समजावी म्हणून मी इथे ही गोष्ट तुमच्याशी शेअर करते. कारण या ठिकाणी खूप नवीन काकू मावशी ताई आलेल्या होत्या, ज्या नवीनच स्वामींच्या सेवेत आल्या होत्या. प्रथमच स्वामी महाराजांच्या केंद्रात आले होत्या, त्यामुळे त्यांना काहीच माहीत नव्हतं, मुजरा करायचा सुद्धा माहीत नव्हता. तर या गोष्टी त्या ज्या जुन्या सेवेकरी आहे त्यांना विचारत होत्या आणि प्रत्येक जुना सेवेकरी हा नवीन सेवेकऱ्यांना खरंच खूप छान मार्गदर्शन करत असतात. आणि इथे मी ज्या केंद्रामध्ये जाते तर माझ्या या केंद्रांमध्ये सुद्धा खूप अशा मावशी आहेत, काकू आहेत, ज्या मॅडम आहेत, खूप शिक्षिका आहेत, ज्या स्वामींची सेवा मनोभावे करतात. अखंड हरिनाम सप्ताह असतो तर इथे दिवसभराची महिलांची सेवा असते, प्रहरे आणि रात्री पुरुषांची असते. तर यामध्ये 75% महिला या जॉब करणाऱ्या होत्या. मग बघा, जर टीचर असतील, शिक्षिका, तर त्यांना सकाळी 9 ते 9:30लाच घरातून बाहेर पडावं लागतं. जर खूप लांबचा प्रवास असेल तर 8 वाजता जावं लागतं, तरीसुद्धा त्या सेवा करत आहेत. कारण प्रत्येक सेवेकरी हा इथे 20 ते 25 वर्षापासून सेवेत आहे. काही 10 वर्ष, काही 8 वर्ष, प्रत्येकाला अनुभव आलेला आहे. म्हणून ते स्वतःची ड्युटी करतात आणि त्याआधी स्वामींची सेवा करतात. तर मला सुद्धा असं वाटतं की तुम्ही स्वतःसुद्धा मनापासून सेवा करा. प्रहरे सेवा काय असती अशा 1-2 कमेंट होत्या. पण तुम्हाला मी जी महत्त्वाची दत्त जयंती विशेष पुत्रप्राप्तीची सेवा होती ती दिली. कारण मग दररोज आपण 2 वेळेस व्हिडिओ नाही शेअर करू शकत. मी सुद्धा काही महाराजांच्या सेवा करत होते आणि आजसुद्धा दत्त जयंती निमित्त आता
दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे, तरीसुद्धा हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते. तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा निवांत तुम्ही पहा आणि खरंच तुम्हाला कसा वाटला हे सांगा. त्याचबरोबर उद्याचा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. या पद्धतीने स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये दत्त जयंती विशेष या सेवा होत्या. यानंतर जो बली असतो तो तुम्हाला मी दाखवलं, भातापासून हा पूर्ण बली तयार करतात. त्याला काळं लावलं जातं, म्हणजेच आपल्याला त्याची आहुती द्यायची आहे. त्याला काळं लावून आपल्या आयुष्यातून त्याला बाहेर काढायचं आहे. त्यावरती एक दिवा लावलेला असतो, जो दिवा कणिक आणि त्यामध्ये थोडीशी हळद घालून तयार केलेला असतो. त्यामध्ये वात लावलेली असते, जी लांब वात असते ती. आणि मग हा बली बाहेर जरा लांब केंद्राच्या ठेवून यायचा असतो. पुन्हा मागे वळून पाहायचं नसतं आणि आल्यानंतर पाय धुवून आतमध्ये यायचं. तोपर्यंत सर्व जे भक्त आहेत त्यांनी शांत बसायचं असतं. अशा पद्धतीने हा विधी केला आणि बली जो गेला तर आपल्या आयुष्यामधून सुद्धा प्रत्येकाच्या संकटे जे आहेत ते निघून जाणार. यावेळी इथे सांगितलं होतं की ज्यांना ज्यांना इच्छा सांगायची आहे की आमची संकटे दूर करा, त्यावेळी सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांच्या कमेंट वाचून ज्यांना मुलगा पाहिजे, ज्यांना संतान पाहिजे किंवा ज्यांना मुलगी पाहिजे, ज्यांच्या संसारात अडचणी आहेत या सांगितल्या आणि नंतर मग मी स्वतःची सांगितली. तर भक्त हो, या पद्धतीने या ठिकाणी आता आहुती देत आहेत, कारण आपण इथे चंडी याग करत आहोत. तर हा पूर्ण विधी हा आपल्या देवीचा असतो आणि जसं तुम्हाला आधी मॅडमनी सांगितलं होतं त्या पद्धतीने स्वाहा जी आहे ती अग्निदेवांची पत्नी, तिला या गोष्टी प्रिय असतात, म्हणून आपल्याला अग्नीमध्ये या गोष्टींची आहुती द्यायची असते. तर या ठिकाणी जे आपल्या गळ्यातील मंगळसूत्र असतं ते सुद्धा सोन्याचं बनवलं होतं. चांदीची जोडवे, परत चांदीचे बिरोदे जे महिला पायात घालतात, त्याचबरोबर छोटा चांदीचा पाळणा. तर या गोष्टीसुद्धा इथे आहुतीमध्ये टाकलेल्या आहेत आणि मलासुद्धा हे सौभाग्य मिळालं की जे मंगळसूत्र आणि जी जोडवी असतात याची आहुती द्यायला लावली. त्यावेळी मी हेच सांगितलं की देवा, सर्व ज्या काही स्वामी भक्तताई व्हिडिओ पाहतात किंवा जे जे स्वामींची भक्ती करतात त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान येऊ द्या, प्रत्येकाला अखंड सौभाग्यवती ठेवा आणि संतान प्राप्त होऊ द्या. तर भक्त हो, तुम्हा सर्वांच्या कमेंटला रिप्लाय देऊ शकले नाही, पण तुम्हाला ज्या ज्या सेवा द्यायच्या आहेत ते साक्षात स्वामी महाराज देणार आहेत. त्यानुसार तुम्हाला सेवा करायच्या आहेत. प्रत्येकाची इच्छा 100% पूर्ण होईल. आज दत्त जयंती आहे, मी तुम्हाला शब्द देते. आणि जर आज कुणी नवीन पाहत असाल व्हिडिओ, तुमची अडचण असेल तर स्वामी महाराजांना सांगा, ते तुम्हाला योग्य माहितीसह सेवा देतील. त्या सेवा करा आणि दुःखमुक्त व्हा. माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि सर्वांनी कमेंटमध्ये आज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे लिहायचं आहे. यापुढे देवीचा आपण जय जयकार करू. श्री महाकाली महालक्ष्मी श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती ऐकायला आणि पाहायला मिळेल. जर तुमच्या हातून काही चूक झाली असेल या सप्ताह काळामध्ये तर देवीकडे आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे. तीसुद्धा तुम्ही ऐका आणि त्यानुसार क्षमा प्रार्थना करा. खूप कमेंट होत्या की पारायण करताना आम्हाला अडचण आली, आमच्याकडून ही चूक झाली, तर ही क्षमा प्रार्थना करा. महाराज तुम्हाला समजून घेतील. अपराध सहस्र जे होती हातून माझिया, मानुनी दास माफी दे मला तू परमेश्वरी. आवाहन जाणे मी न जाणे विसर्जन, लेणे पूजन माफी दे मला तू परमेश्वरी. मंत्रहीन क्रियाहीन भक्तहीन सुरेश्वरी, मी पूजन केले पावे साफल्ये तव कृपे. शतापराधी जरी जो अंबिका नाम घेत असे, सर्वदी लाभते त्याला ब्रह्माजी देऊ नाशके. मी अपराधी शरण आलो हे जगदंबिके, दयेचे पात्र होये जशी इच्छा तसे करी. अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिक तया गुणे, ते करी माफ हो देवी प्रसन्न परमेश्वरी. कामेश्वरी जगन्माता सचिदानंद विग्रहे,
माझी पूजा करी गोड तुष्ट हो परमेश्वरी गुह्या गुणाती गुह्य तू माझा जप ऐका हा मजलाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी क्षमा प्रार्थना श्रोटिका प्राकृत भावार्थ श्री आयुष्य विराजित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु उदोस्तु श्री महाकाली. आजची सेवा श्री गुरुदत्त महाराजांचरणी आणि स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.